गहू 3 दिवस वाळवून झाल्यानंतर आम्ही गोण्यांमध्ये भरून असा इथे ठेवलेला होता। शेतकऱ्याच्या घरी सगळा पसारा पडलेला असतो, जागा किती असली तरी कमीच पडते। इथं आता गहू ठेवायचं काम चाललंय। सगळे गव्हाच्या गोण्या इथे ठेवणार आहे व्यवस्थित जमा करून। इथे भूस ठेवायचा आहे आम्हाला। इकडे मूर घासाच्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहे। बॅगा आम्ही काढून ठेवल्या आहेत सगळ्या व्यवस्थित, अगोदरच बऱ्यापैकी तयारी केलेली आहे। काय झालं कपिला? झालं खाऊन? पाणी झालं पिऊन? इकडची आज सकाळपासून सगळी जागा मोकळी केली, कारण आज ट्रॅक्टर येणार आहे ना, त्याच्याकरता ही जागा सगळी मोकळी करून ठेवली आहे। तुमचं तुम्ही झोपा कमी घ्यायचे बघा, नाही तर संध्याकाळी तुम्हाला लगेच जुलबाच्या गोळ्या 15:30 वाजता याडे बाबी घालता आपण बरं का? काय नाव तुमचं? नाव सांगा। अरे इकडे ना चालवकर गावरला तो गेला आतमध्ये। हा काही थोडस बोला ना। बोलायचं काय माहितीये का? साहेबाचं लग्न आहे, सासूबाईचं लग्न आहे, मुंगळ्याची हळद आहे, झाडाखाली लग्न आहे साहेबाचं, शामट्याची कडी, उंदराची भजी। नाही तुम्हाला संध्याकाळी लगेच हायकोर्टात तुम्हाला लगेच जमा करायचंय, बैलगाडीत बिकत टाकायच्या। बरं तुम्ही लोड कमी घ्यायचा, मालकाला जरा जीव लावायचा, नाही तर मालकाला लगेच दुसरी बाई करून द्यायला लागेल, शांताबाई कांताबाई। एवढ्या टायमात तुम्हाला लगेच सोडून देतो आता। हा चला आमची कामाची गडबड चालू आहे। बहुरूपी आलेत आमच्याकडे, त्यांना धान्य हवंय। बाबा काढतायत याच्यातनं धान्य। तुम्ही थोडं काम थोडं तुम्ही गाडी तुम्ही बरं का? गाडीवर 3-4 सामने गाडी बघा। गाडीवाला सांगा ना, आपलं गाडी नाही का? नाही संध्याकाळी तुम्हाला लगेच नेलं गाड्यात मोठा आपण तुम्हाला लगेच बघू का? ह्या अर्ध्या मक्याचे आम्हाला कणस काढायचे आहेत। हे सर्वजण आले आहेत त्याकरता, आणि अर्ध्या मक्याची कुट्टी करायची आहे। आता यांची कामं सुरू होतील। खूप फास्ट कामं करतात ही। मका तोडायला सुरुवात केली आहे आता। असं काढून आता इथेच टाकणार, एकदम फास्ट। पाण्याचं जार वगैरे आणून ठेवले इथे पाणी पिण्यासाठी, कारण ऊन खूप झालेलं आहे। पाणी नव्हतं, तिकडचं अर्ध पाणी झालं। हाती आहे ना चिकावर तिकडची? हा, मग काही टेन्शन नाही, म्हणजे हे पण त्याच्यातच जाईल नाही का? तटकच नाही राहणार, मस्त चारा होऊन जाईल त्यांना, पावसाळ्याचं टेन्शन नाही। हा, ह्या मक्याची आम्हाला कुट्टी करायची आहे, तर त्या कुट्टी करताय ना अशी मका चिकावर लागते, म्हणजे त्या मक्याच्या याच्यातून आहे ना असं पांढरं पांढरं असं आलं पाहिजे, असं काहीतरी आहे चिक। हा, अशी लागते कुट्टीसाठी। आणि इकडचे कणस आता निब्बर झालेले आहेत, त्याच्यामुळे हे असेच ठेवणार आहे आम्ही कणस त्यांच्यासाठी। भाजलेली मका खायची आहे, ते कसा मका घेऊन उभा राहिला। आता बाबा थोड्या वेळाने मस्त भाजून देतील। मका जमा करतोय। बस झाले ना 2, अजून पाहिजे? हा रणवीर, तोड, असं असं काढ, असं नाही निघणार, असं नाही निघणार, असं तोडायचं असतं बाळा। ते बाबांच्या मागे चाललाय आता तो, मका पाहिजे त्याला। फास्ट काम करतायत एकदम, पटापट पटापट। 2-2 आलेत एक सोबत। रणवीरने आणलाय मका भाजण्यासाठी। चला बाळा आता घरी, ऊन झालंय खूप, चला। ऊन खूप झालंय। मी घरचे काम माझे थोडे धुणे भांडे वगैरे राहिले होते, ते आवरायला गेले होते।
आणि आता पुन्हा इकडं आली आहे. अर्धी मका आमची सोंगून झाली आहे, म्हणजे अशी तोडून झाली आहे. कणसं इथंच ठेवले आहेत. आता हे कंप्लीट उन्हामध्ये कंप्लीट वाळवायचे. इतकी सारी सोंगून झाली आहे सगळी. अजून तिकडची साईड राहिली आहे. ऊन खूप झालं आहे. जागा नसल्यामुळं म्हणजे ते म्हटले जागा नसल्यामुळं आता अर्धी थोड्या वेळाने सोंगू. आता ते घरी चालले, त्यांना चहा पाणी वगैरे करायचं असेल किंवा जेवायचं असेल. मिरच्यांमध्येच मस्त टोमॅटोचं झाड आलंय. किती सारे टोमॅटो आलेत त्याला. वाव, राणा पण फिरतोय उन्हात. गॉगल, टोपी. मक्याचे कुट्टीचं मशीन आलं आहे. अशा प्रकारे कुट्टी करताय. ते असं पटापटी करून असं आणून टाकायचं. संकेतचा मित्र आहे. काय म्हणतो राणा? नको, तिकडे ऊन आहे, उन्हात नाही जायचं. ते बघ कशी कुट्टी करतात ते बघ. हे का आता आपल्या बॅगा भरतील आता बघ त्या कुट्टीच्या. सावली असल्यामुळं सावलीत उभं राहून कसा मस्त राणा बघितला का कसा बसला. गॉगल. ट्रॅक्टर जर भरत आला थोडं पुढे लोटण्यासाठी असं वरती चढून आणि मग ते ट्रॅक्टरमध्ये पुढे लोटावं लागतं. मकीची कुट्टी झाली आहे. आता इथं ती आणून टाकायची आहे. त्याकरता कागद पसरवत आहेत. याच्यावर कुट्टी आणून टाकायची आणि त्याच्यानंतर मग ती बॅगांमध्ये भरायची आहे. पांगवा लागेल म्हणतो इकडं. हा पांगवा लागेल म्हणतो. डबल राऊंड इकडे मी काय म्हणतो डबल आहे थोडा सिंगल वाढत आहे इकडे. तिकडे खाली जाईल मुरगो. निंबोनीचं झाड बघा बरं का. हा ना. हा निंबोनीचं झाड आहे ना. ते फक्त ते करंजीच्या झाडाचं काही नाही. ट्रॅक्टर इथपर्यंत येण्यासाठी किती कसरत चालली आहे. थोडं पुढं थोडं मागं, थोडं पुढं थोडं मागं. मुरघास आता खाली करायचं काम चालू. नाही नाही नको नको नको, ते तुटून जाईल बल्ब. या बॅग मध्ये आता मुरघास भरायचा आहे. त्याकरता ते अगोदरच तयारी करून ठेवत आहे. हे इनर असतंय बॅगच्या आतमध्ये टाकायचं प्लास्टिकचं. पूर्ण दिवस मक्याची कुट्टी आणि मका काढण्यात गेला. 6:30 वाजलेत आता संध्याकाळचे. आणि हा साचा लावला आहे, त्याला आता बॅग अडकवणार आहे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये मुरघास भरणार आहे. तर आम्हाला बराच वेळ होणार आहे इथेच आता या कामातच. दिवसभर मुरघास करायचं काम चालू आहे. 5-6 वेळा चहा झाला. 12 वाजल्यापासून ते लोक आलेले. शेवटी आता रात्रीचे 10 वाजले आणि मग हे म्हटले की त्यांच्यासाठी पिठलं आणि भाकरी कर म्हणून त्यांच्यासाठी आता मी स्वयंपाक करते. पिठलं झालेलं आहे माझं. पिठलं करून ठेवलं आहे आणि आता भाकरी करते मी.
म्हणजे मग ते पोटभर जेवतील आणि पुन्हा कामाला लागतील. कारण जवळजवळ आता मला वाटतं 12 होणार आहे आम्हाला सगळं आवडता. मग सारखं चहा देण्यापेक्षा आम्ही म्हटलं स्वयंपाकच करू आता. आणि मी म्हटलं त्यांच्यासाठी स्वयंपाक कर, म्हणून आता मी स्वयंपाक करते त्यांच्यासाठी. 1 वाजलाय रात्रीचा. सकाळी 5 वाजल्याची जी सुरुवात झाली आहे कामाला, ते रात्रीचा 1 वाजलाय आम्हाला. मूर घासाच्या सर्व बॅग आमच्या आता भरून झाल्या आहेत. काही बॅग इकडे ठेवल्यात, काही बॅग इकडे ठेवलेल्या आहेत. आता ही बॅग बघा 2 तास झाले, तिला 2-2.5 तास झालेत भरून. आणि जेव्हा भरली होती तेव्हा पूर्ण पॅक होती, पण त्याच्यामध्ये गॅस बघा कसा तयार झाला आहे. आणि सगळ्या बॅगा अशा व्यवस्थित लावल्या आहेत आता. आणि हा पूर्ण वर्षभराचा चारा आहे जनावरांचा. म्हणजे मग कसं वर्षभर आता पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असल्यानंतर जनावरं हिरवा चारा खात नाही, कारण वास येतो पाण्यामुळं. त्याच्यामुळं ही सगळी व्यवस्था पूर्ण वर्षाची करून ठेवावी लागते. आणि ती आम्ही एकदम छान झाली आहे आमची. कपिला बघितली का आमची, सगळा मूर घास घेऊन बसली जवळ. मस्त आज कंस काढून खाल्ले आहे ना कपिला. पसारा भरपूर पडलेला आहे, पण आता सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनचं चालू झालेलं काम आत्ताशी संपलंय. पूर्ण दिवस कामातच गेलाय, इतका थकवा आलाय. आता हे सर्व सकाळी आवरणार निवांत एकदम. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? माझा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.